स्वामी तूच सखा रे भाग पहिला केले नाही मणी तया घडे त्याग उबगे उद्वेग नाही चित्ती देवाची हा जाणे अंतरीचा भाव जो म्हणतो मी काहीच केले नाही आणि सर्वस्वचा त्यागही जो करतो त्याच्या चित्तामध्ये प्रपंच याविषयी दुःख नसतो त्याचाच खरा त्याग घडतो अंतकरणातील त्यागाची वृत्ती केवळ देवच जाणतो या तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओलीप्रमाणे सर्वस्वचा त्याग करून ज्यांनी तल्लीन होऊन स्वामी भक्ती केली असे गुरुज्ञानी मार्गदाता एक उत्तम चित्रकार आणि प्रवचनकार मठाधिपती 1008 चे महंत सन्मान्य सुधाकर भाऊ आपल्या सोबत जोडले आहेत. भाऊ, सर्वप्रथम माझ्या स्वामी तूच सखा रे या कार्यक्रमामध्ये आपला स्वागत आहे. नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी. भाऊ, या मुलाखत मार्फत आपला स्वामी भक्त आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की कोणती घटना घडली आणि कोणत्या दिवसापासून आपण स्वामी मार्ग स्वीकारला आहात. म्हणजे माझ्यासाठी हे काय विशेष नाहीये, पण लोकांसाठी हा एक चर्चेचा विषय होणार. कारण मी कुठल्या संकटात अथवा दुःखात सापडलो नव्हतो. म्हणजे दुःखात किंवा संकटात लोक सापडल्यानंतर परमेश्वराकडे वळतात, कुठेतरी मार्ग शोधतात. असं माझं काही झालं नव्हतं. धंदा व्यवस्थित, सगळं कुटुंब व्यवस्थित, पण मला एक सवय होती का पहाटे 4 वाजल्यापासून मी उठून पूजा अर्चा करत असे. तर त्यामुळे माझ्या जीवनामध्ये जी खरी कलाटणी मिळाली ती गुरुमुळे. अनपेक्षित जे घडलं ते शब्दात मानता येणार नाही. आणि सांगायचं म्हटलं तर गुरुकृपा किंवा गुरुचा वरदहस्त मस्तकावर पडल्यानंतर जे काय घडतं, जे काय मिळतं आणि जे काय आपल्यामध्ये बदल होतात ते मी अनुभवले. आणि पहिल्याच दिवशी गुरु भेट झाल्यानंतर त्यांनी मला गुरुमंत्र दिला, छाटी दिली, गळ्यात माळ घातली आणि म्हणाले अध्यात्माकडे वळा. आणि मी एक व्यावसायिक होतो, धंदा होता, त्याचा त्याग करायला सांगितलं. व्यवसाय बंद करा. त्याप्रमाणे केला. थोडा राजकारणात होतो, ते बंद करा. घरामध्ये राहा, स्वामी समर्थ म्हणा, हे अखंड चिंतन करा. कारण तुमचा जो पिंड आहे तो त्याच्यासाठीच आहे. ते म्हणाले मी आणि तू बरेच वेळेला इथं आलेलो आहोत आणि बरेच वेळेला त्या त्या जन्मानुसार त्या त्या वेळेला मी आणि तो एकत्र फिरलेलो आहोत. तर त्याच्यामुळे काय जीवनामध्ये कलाटणी मिळण्यासाठी गुरु असावा लागतो. आणि गुरु कसा असावा लागतो तो आजच्या गुरुची जी आपण म्हटलं तर तसं नाहीये. त्यांचं कसं होतं, कोणाशी पैशाला हात लावत नव्हते, कुठलीही आस नव्हती, अपेक्षा नव्हती. ते बरेच लोकांचे संकट दूर निवारण करायचे, संकट दूर करायचे, बऱ्याच लोकांना सल्ला द्यायचे. अगदी गाजलेले लोक जी होती त्यांच्यासाठी अहोरात्र काम करायचे, पण कोणाकडनं काय अपेक्षा नाही. तर तीच परंपरा चालू झाली. कारण ह्या मठाला गुरु परंपरा आहे. म्हणजे स्वामी समर्थ जे आहेत त्यांचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज जे स्वामी समर्थ म्हणत असत का आमच्या मारुतीला जाऊन नैवेद्य दाखवा. तर भक्त विचारायचे मारुती, तुमचा मारुती आहे कुठे? त्यामुळे कोल्हापूरला जा. आणि तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना शेपटी होती. मग त्या तिथे नैवेद्य दाखवला का तो नैवेद्य पोचायचा. म्हणजे स्वामी येताना एक टीम बरोबर आली. जसं गोपाळकृष्ण बरोबर आले तेव्हा एक लवाजवा एक बहु भक्तगण, त्यांना देवगण, देव आणि संत हे सगळेच घेऊन आले श्रीकृष्ण. तसे स्वामी समर्थ येताना या टेमला पुन्हा रूपी घेऊन आले. आणि म्हणून ते एवढ्या उच्च कोटीचे संत त्यांच्या सानिध्यात घडले. म्हणजे साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, असे असंख्य नावं आहेत. जवळ 200च्या वरती संत आहेत.
ते संत महंत महाराज ह्यांनी घडवले, यांच्या वरदहस्ते कृपेमुळे ते आज एक उच्च स्थानावर बसलेले आहेत. तर असा हा स्वामींचा जो मार्ग आहे, हा पूर्वजन्माची पुण्याई जर असेल तरच प्राप्त होईल, अन्यथा नाही. मग सहस्र जन्माची पुण्याई तुमच्या पदरी जर असेल तर स्वामी मुखात नाम तुमच्या निश्चित येणार. त्याच्यासाठी पुण्याईचा भाग. आणि स्वामींना जर नको असेल तर ते स्वामी जवळ ठेवत पण नाही, चले जाओ. म्हणून स्वामी समर्थ अक्कलकोटला तुम्ही गेल्यानंतर तुमच्या निदर्शनास एक गोष्ट येत असेल का, स्वामी मठामध्ये फार फार ते 100-200 लोक असतात मठामध्ये आतमध्ये, आणि बाहेर 5-50 हजार असतात. म्हणजे स्वामी कुणाला ठेवत नाही, चले जाओ. म्हणजे फार काळ नाही, एक मोठा जो अधिकारी असतो म्हणजे हेड ऑफिस, त्या ऑफिसमध्ये जो हेड ऑफिसचा प्रमुख असतो त्याच्याकडे दिवसातनं 4-5 लोक भेटायला येतात. पण खालच्या क्लार्क म्हणा, आणखी त्यांचे काय अधिकारी असतील त्यांच्याकडे शेकडो लोक भेटायला येत असतात. तसंही आहे. इतर संत महंताकडे, अवताराकडे प्रचंड गर्दी आहे, पण इथे गर्दीचा उपयोग नाहीच ना. कारण का माहितीये का, त्या तिकडे निवेदन तुम्ही केलंय, कुठल्याही देवळात म्हणा, कुठल्याही संताकडे म्हणा, कुठल्याही महाराष्ट्राकडे जातो तिथेच, ती सही झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. म्हणून हे हेड ऑफिस आहे अक्कलकोट, आणि बाकी सगळे मग त्यांच्या ब्रांच आहेत आपण ठरवले तर. पण आता लोक सगळ्यात देवतांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणायला लागलेले आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक एकच आहे, आणि ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यांच्या चरित्रात म्हणा, त्यांच्या कृपेने म्हणा, किंवा त्यांनी जे काही, आपण चमत्कार हा शब्द वापरू नये पण केले, लोकांना कळण्यासाठी त्यांनी जे जे काय अघटित लीला केल्या, त्या लीलेचा आपण विचार जर केला तर आपल्याला कळतं की हे ब्रह्मांड नायक आहेत. भाऊ, माझा प्रश्न दुसरा आहे की तुम्ही स्वामी भक्तीचा मार्ग स्वीकारल्यानंतर तुमचा प्रवास कसा होता? तो प्रवास तुम्ही विचारलात आणि मी सांगणार तर थोडासा मला पण वाईट वाटतं. कारण एखादी व्यक्ती कारमध्ये फिरते, ऑफिसात बसलेली असते, 4 मोठ्या लोकांमध्ये वावर असतो, अशा एखाद्या व्यक्तीला घरात अन्न खायला नाही, ही वेळ जेव्हा त्याच्यावर येते उपासमारीची, तेव्हा भयानक वेदना होतात, आणि तो समाजाला सामोरं जाऊ शकत नाही. किंवा इतर काही सणवार असेल तर तो आपल्या मर्यादितच आपलं राहतो आणि ते सणवार साजरा करतो. कारण काय, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याकडे बदललेला असतो. तर तो प्रसंग जो आहे तो अतिशय दुःखदायक आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या सुखकारक आहे. प्रपंच हा जो आहे प्रपंचाचा एक भाग. कारण का माहितीये की म्हणीप्रमाणे भांडी ही वाजणारच जेवण करताना, तसं प्रपंच करताना दुःख हे येणारच. मग त्या दुःखाला आपण सामोरे जाण्यासाठी आपल्याला ते परमेश्वराने घेतलेलं आहे, गुरु नाम दिलेलं आहे, गुरु पाठीमागे उभा आहे, त्या सामर्थ्याने आपण सगळं पेलत नेतो. पण जे काय आपण करतो ते त्याच्या ईश्वराच्या इच्छेने, आपल्या नव्हे. कारण आपला मुळात जो अहंकार आहे किंवा मीपणा, मीच करतो, मीच केलं, मी सर्वस्व आहे, चूक. कारण कृपा जोपर्यंत त्याची होत नाही, गुरुचा आशीर्वाद मस्तकावर येत नाही, तो पण काहीही घडत नाही. त्यामुळे गुरुकृपा होणं गरजेचं आहे, आणि गुरुकृपेच्या बळावर ते दुःखमय जीवन आम्ही सहज आत्मसात करून वाटचाल करत राहिलो. भाऊ, तुम्हाला स्वामींनी दर्शन दिलं आहे का? आता काय माहितीये का, दर्शन म्हणजे नेमकं काय, हा एक प्रश्न आहे. कारण आपण म्हणू की ज्या स्वरूपामध्ये स्वामी आता आहेत फोटोमध्ये, तसे आले म्हणजे स्वामी आहेत का? कारण का माहिती का, माणूस असेल तर तो माणूस तशाच स्वरूपात तुम्हाला दिसेल. हे तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, ते कुठल्याही स्वरूपामध्ये कधीही कुठेही आणि केव्हाही तुमच्या समोर येतात आणि जातात. तुम्ही ते ओळखायचं आहे का हे स्वामी होते, आपले एक लीला छोटीशी करून अदृश्य झाले.
असं वारंवार घडलेलं आहे आणि त्यांचं दर्शन झालेलं. मी दर्शनापेक्षा मी अपेक्षित होतो तर त्यांच्या सहवासाचा. तुम्ही काय मला दर्शन दिलं 1 सेकंदात आणि निघून जाणार, त्याहीपेक्षा अनंत काळ बरोबर राहा. सामर्थ्य तुमचं पाठीपुढे असेल तर भयाचा किंवा काळाचा किती असला मोठा आपल्यावर आघात तरी आपण सहज तरून जाऊ, कारण काळाचा काळ महाकाळ म्हणजे स्वामी समर्थ. तर हे भक्तांना कळणं गरजेचं आहे का काय काळ कोणाच्या हातामध्ये आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे एक शिष्य होता स्वामींचा. तो आता जाणार हे विश्व सोडून, म्हणजे त्याची मरणाची वेळ जवळ आली. त्यावेळेला स्वामींच्या जवळ तो असल्यामुळे स्वामींना कळलं का हे आता चालले, म्हणून स्वामींनी त्याला सांगितलं, स्वामींनी का तुझी चिठ्ठी आली. पण तो पण परिपूर्ण सेवक असल्यामुळे त्यांनी ओळखलं का स्वामी म्हणतात का आता आपली तुझी जायची वेळ आली. तेव्हा त्यांनी फक्त प्रश्न केला, स्वामी मला खूप इच्छा आहे अजून तुमची सेवा करायची, थोडे दिवस राहिलो असतो तर बरं झालं असतं. तेव्हा ठीक आहे, ठेवतो. आणि म्हणून काळाला सांगितलं. काळ त्यांच्यापासून 100 मीटर उभा होता, कारण सानिध्य कोणाचं आहे भक्ताला, तर स्वामींचं. आणि स्वामी सानिध्यात काळ येऊ शकत नाही, कारण त्याला मर्यादा आहेत, धाक आहे. त्या धाकापोटी तो लांब उभा राहिला आणि स्वामींना विनंती करून सांगितलं मला याला न्यायचं आहे. स्वामी बोलले तर बैलाला घेऊन जा, तुला जीवच पाहिजे ना, ते बैलाला घेऊन जा. तिथे कुठली प्रार्थना नाही, कुठं होम हवन नाही, कुठली यंत्रतंत्र मंत्र नाही, आदेश. सगळ्यात महत्वाचं सांगितलं का माझी आज्ञा आहे, याला घेऊन जा, याला राहू दे. म्हणजे जीवात्मा सांभाळण्याचं सामर्थ्य स्वामींकडे आहे. म्हणून स्वामी वारंवार म्हणायचे, घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, काळ काय करील बघून घेऊ. पण आमचा विश्वास आहे का तेवढा दृढ? तर आमचा विश्वास तेवढा दृढ असेल, त्या नामावर, स्वामींच्या नामावर म्हणा, स्वामींच्या सेवेमध्ये म्हणा, किंवा आम्ही जे काही पारायण करतो, स्तोत्र म्हणतो, स्वामीचे गुणगान गातो, भजन करतो, ते करताना आमचा भाव स्वामी चरणी असला पाहिजे. पण होतं काय, भावा व्यतिरिक्त सेवा होते. आणि मग स्वामी समर्थांचं आम्ही एवढं केलं तरी आमच्या पाठीमाग ही दशा का, असा भक्त विचारतो. जे मागच्या जन्मी असेल म्हणा किंवा या जन्मामध्ये जी काय तुम्ही सेवा केली परिपूर्ण आहे का? खरोखर आपला भाव आपण स्वामी चरणापर्यंत वाहतो का? आपल्याला जर गुलाबाचं फुल स्वामी चरणी व्हायला सांगितलं तर आपल्याला एक आनंद होईल, हास्य येईल मुखावर. पण तगरीचे फुलाने व्हायला सांगितलं तर हास्य येणार ना, का तर सुगंध नाही म्हणूनच ना. अरे तो भक्तीचा सुगंध पाहिजे. या गुलाबाच्या फुलाचा सुगंध विचारते कोण? तुझ्या भक्तीच्या फुलाच्या सुगंधाने विश्व दरवळलं पाहिजे, त्याला म्हणतात भक्ती. तेव्हा ती भक्ती, तो सुगंध स्वामींना आवडतो. मग तो तगरीचा का असेना, म्हणजे एक साधारण भक्ताचा का असेना, स्वामींकडे गरीब किंवा श्रीमंत हा भेद नाही. मुंड मालोजीराजांच्या कानाखाली ओढली. कारण हे स्वामी समर्थांच्या जवळ जायचं म्हणजे फार मोठी कष्ट आहेत. कारण स्वामी समर्थ अतिशय क्रूर असं समजलं गेलं होतं, रागीट आहेत काय, असं काही नाही, मेण्याहून मव आहे तो. पण सेवा केली तर स्वामी हे बघण्याचं नाहीये, अनुभवाची गोष्ट आहे. स्वामी समर्थ नाम घ्या, खरोखर तुमच्या मुखामध्ये लोण्याचा गोळा घोळत राहील. पण त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे काय आहे, जठराग्नीमध्ये आहे, त्याची घुसळण होणं गरजेचं आहे, त्या नामाची. मग त्या नामाची घुसळण जर शरीरात झाली भक्तिरूपी रवीने, तर निश्चित लोणी येणार भक्तीचा. आणि तो तुमच्या मुखात एकदा दरवळला, खायला तुम्ही सुरुवात केली का त्या अमृताची गोडी अनंतात कुठेही नाही. तो आहे अनंत, पण अनंत कुठे आहे? शोधला तर मिळेल. स्वामी समर्थ. भाऊ, खूप छान प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं. भाऊ, आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ या मालिका आलेल्या आहेत खूप, आणि अनेक चित्रपट सुद्धा आलेले आहेत, ज्या चित्रपटामध्ये स्वामींबद्दल खूप साऱ्या माहिती आपल्याला खऱ्या अर्थानं संभ्रमात टाकणारी माहिती आहे.
आपल्याकडून मला सत्य जाणून घ्यायची की माहिती कशा प्रकारे असणार आहे. हा, म्हणजे आजपर्यंत जो प्रश्न अंधारात होता, कुणाला माहित नव्हतं स्वामी समर्थ प्रकटन कसं झालं, किंवा मालिकेमध्ये दाखवलं गेलं, चित्रपटामधनं दाखवण्यात आलं स्वामी समर्थ प्रकट कसे झाले. त्याच्या पलीकडे स्वामी आहेत. स्वामी समर्थांचे जे चित्रपट आले, मालिका आल्या, त्यामध्ये त्यांच्या लोकांना जे निदर्शनास आलं किंवा त्यांना वाचिक जे कळलं ते त्यांनी जनतेसमोर आणलं. पण वास्तविक स्वामी समर्थांचा जन्म नाहीये. स्वामी समर्थ प्रगट झालेले आहेत. ते प्रकटन जे आहे ते भूमीमधनं आलेले आहेत. स्वामी समर्थांचा आता त्याला शिष्य म्हणायला लागेल, भक्तच म्हणायला लागेल. एक पंजाब खेलेखेडे ग्रामामध्ये, पंजाब प्रांतामध्ये येतं ते. तर ते पंजाब प्रांतामध्ये एक मुलगा साधारण 8-1 वर्षाचा, तो रोज गोट्या खेळायचा आणि गोट्या खेळताना तो दोन्हीकडनं स्वतःच खेळायचा. दोन्हीकडनं स्वतः खेळत असताना मात्र तो काय करायचा, तर एका बाजूने स्वतः खेळायचा आणि दुसरीकडे पण तोच खेळायला जायचा. पण काय म्हणायचा, देवा आता तुम्ही खेळा. आता देवा तुम्ही खेळा म्हटल्यानंतर देवाला खेळायला यायला पाहिजे, पण देव येत नसे, हा स्वतःच खेळायचा. मग प्रत्येक वेळा हा जिंकायचा, कारण स्वाभाविक आहे, जर हा दोन्हीकडे खेळला तर जिंकणार हाच. असा बराचसा काळ गेला. तेव्हा स्वामी म्हणाले का आता आपल्याला जायला हवं, याच्यावर कोणती खेळायला पाहिजे. म्हणून कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कलीचा जो प्रताप आहे हा भयंकर आहे. एकेकाळी रामाकडे होता अधिष्ठान, दुसऱ्या काळामध्ये कृष्णाकडे आलं, दत्तगुरूंकडे आलं. तर असे हे एक एक काळामध्ये एक एक विभूती येऊन गेली त्या काळाला रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षणार्थ हे सगळे अवतार झाले आणि धर्माला आलेली जी ग्लानी होती ती निवारण करण्यासाठी ह्या देवतेने अवतार घेतले. पण कलियुग हा असा आहे का तो कुणाला झेपणारा नाही. कारण ह्याच्यामध्ये बरचस जे अवतार मालिकामधले अवतार जे आहेत त्याच्यामध्ये मर्यादित काम दिसते सगळीकडे. म्हणजे चमत्कार झाले म्हणा किंवा त्या परमेश्वराच्या लीला असतील, त्या लीलेमधनं त्याने जे जे काय दाखवलं किंवा केलं ते एक बंधनकारक आहे. आणि बंधनमुक्त अवतार तो स्वामी समर्थ. कारण कलियुगामध्ये कलियुगाचा जो दाह आहे तो अवताराला झेपत नसेल, म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म जो आहे, जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटला, ते स्वतः आले. स्वतः आल्या निमित्त केलं त्या जयसिंग नावाच्या मुलाचं. तो पंजाब प्रांतामध्ये गोट्या खेळत होता. तो रोज गोट्या खेळताना देवा तुम्ही खेळा असा म्हणत असे. म्हणून स्वामी समर्थ त्याच्या समोर भूमी विभागून प्रगट झाले. त्यावेळेला काळ असा म्हणजे काय, भूमी स्थिर झाली, पक्षी वगैरे पशुपक्षी नाचू लागले, मंजुळ गाऊ लागले. समुद्राला जसे काय तुफानच आला अशी हवा बेभान व्हायला लागली. असं मंजुळ स्वरामध्ये पक्षी किळबिळ करू लागले. असा एक मंजुळमय मंगलमय वातावरण तयार झाला आणि एक विभूती वरती आली, ते म्हणजे स्वामी समर्थ. भूमीतनं प्रगट झालेले स्वामी समर्थ आता वारुळातनं प्रगट झाले हा शोध कोणी लावला हे मला माहित नाही. ते कितपर योग्य आहे हे पण माहित नाही, पण हे खरं आहे, हे स्वामी सुतांनी सांगितलेलं आहे. का स्वामी सुत म्हणतात का स्वामी समर्थ हे भूमीतनं प्रगट झालेले आहेत. मग ते आल्यानंतर गोट्या खेळायला बसले आणि गोट्या खेळताना पुन्हा जिंकला तो जयसिंगच. कारण भक्त जिंकला तर देवाला आनंद होतो, कारण सदैव देव जिंकतच असतो. पण भक्ताच्या मुखावर हास्य आलं का देव तिकडं प्रसन्न. म्हणजे फूल तुम्ही देवाला वाहताय, पण त्याचा सुगंध तुम्हाला जर पहिले आला तर तिथं तो परमेश्वर आनंदित होतो. म्हणजे तुमचा आत्मा आनंदित झाला का परमेश्वर आनंदित होतो. पण आमचं अडकलंय आम्ही कुठे माहितीये का, सर्वा घटी पांडुरंग आम्ही म्हणायलाच तयार नाही.
म्हणजे आत्ताच एकादशी येऊन गेली. एकादशीच्या त्या उत्सवाला पंढरीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी गेली होती. 5-25 लाख लोक गेली. कोणी कुणाला बोलवलं नाही, कोणी कुणाला पत्र पाठवलं नाही, कोणी कुणाला आमंत्रण दिलं नाही. तरी एक भाव आहे, त्या भावाचा जो झोत आहे त्या अनुषंगाने माणसाच्या मनामध्ये अशी एक लीला निर्माण करते परमेश्वर, कवारीला ये, दर्शनाला ये. म्हणून एवढी लोक कुठल्याही आमंत्रणाशिवाय एकत्र येऊन त्या पांडुरंगाच्या दर्शनाला 4-4 तास लाईनीमध्ये उभे राहिली. आता हे लीला नाही का, हा चमत्कार नव्हे? आणि परत त्यांनी कमरेवर दोन्ही हात ठेवले. किती कलीचा उद्रेक झाला तर कमरेच्या वरती येऊ देणार नाही, ही ग्वाही आहे त्याची. म्हणून तुम्ही, तुमचा आत्मा सुरक्षित आहे. आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही बलवान आहात, कारण प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या मागे उभा आहे. आणि तो वारंवार सांगतोय, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण स्वामी समर्थांचं प्रकटन जे आहे हे खेडेखेडे ग्रामातनं निर्माण झालेलं आहे. आणि त्या प्रांतातनं ते निघून मग अशा अख्ख्या विश्वभर भ्रमण केलेलं आहे. त्यांनी अनेक साधू संतांना त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक संत घडवले, अनेकांना मार्गदर्शन करून जी अपवित्र तीर्थक्षेत्र झाली होती, जिथे धर्माला ग्लानी आली होती, जिथे भ्रष्टाचार माजला होता, त्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं शुद्धीकरण करण्यासाठी ती तीर्थक्षेत्र फिरले. आणि तिथे पुन्हा धर्माची गडी प्रस्थापित करून स्वामी समर्थ पुनरुपी आले. स्वामी समर्थ येण्याचं कारण आहे, धर्माला ग्लानी आली होती, अधर्म माजला होता, आणि तो अधर्म दूर करण्यासाठी स्वामी समर्थ प्रकट झाले. म्हणून स्वामींचं एक वाक्य आहे जे कुठल्या देवतेला नाही, हम किसी के ताबेदार नाहीये, भक्ताच्या हृदयी आहोत, पण भक्त तसा असायला हवा. असं वाक्य कोणत्याही देवानी कृपाळ कृष्णाशिवाय उद्गारलेलं नाहीये. कारण तो गरिबाचे पोहे खायचा, हे पण पिठलं भाकरीच खायची. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये आनंद जास्त आहे. कारण काय की गरीब जो असतो तो नित्यनेमाने परमेश्वराला बघत असतो. म्हणजे ते एखाद्या देवळामध्ये तू जातो तर आपली आरती चुकणार नाही ना, हा दिवसभर त्याचा ध्यास असतो. तो एखाद्या दुसऱ्या गावाला गेला असतो, ती इष्टी मिळाला पाहिजे, गावी गेलेला आहे, मग तो धडपडत करत एसटी स्टँडवर येतो आणि आल्यानंतर तो एसटीमध्ये बसतो, घड्याळाकडे बघतो, त्या एसटीकडे बघतो, येण्या जाण्या लोकांकडे बघतो. मग त्याच्या मनामध्ये एकच चालू असते चिंता, का ही एसटी आपल्या शहरात कधी पोहोचेल, कशा त्या शहरामध्ये स्वामींचं मठ आहे आणि त्या मठामध्ये आरतीला त्याला जायचं आहे. म्हणजे ही ओढ कोणाची आहे? ती स्वामींची ओढ आहे. ही त्याच्या मनामध्ये निर्माण केलेली एक लीला आहे. आणि ते लीलेपोटी नेणारा स्वामी, आणणारा स्वामी आणि आरती करून घेणारा पण स्वामी, तुम्ही निमित्त आहात. पण ते निमित्ताला कारण ठरला, ती वेळ आली म्हणून ते त्याला साध्य झालं. जर आपल्याला आरतीच करायची नाही मनातनं आलं तर आपण नाही जाणार. पण ते सगळं चमत्कार करतो कोण? हे सगळे आवड निर्माण करणं तुमच्या मनामध्ये, ही माझीच लीला. म्हणून स्वामी समर्थांची जी कृपा आहे ती कृपा दृष्टी म्हटलेली आहे. म्हणजे दृष्टीने कृपा. स्वामी समर्थ डोक्यावर हात ठेवत नसत किंवा काही नाही, असं बघितलं का शून्यात मिळून टाकला. म्हणून स्वामी समर्थांनी 5 वर्ष का 10 वर्ष 15 वर्ष 12 वर्ष कोणाला साधनेला बसवलं नाही. आमची दृष्टी ज्याच्यावर पडली तो उद्धारून गेला, विषय संपला. चारी मुक्ती येती हाता. स्वामी समर्थ. खूप एकदम छान प्रकारे आपण सविस्तर माहिती दिली की खऱ्या अर्थानं आपण पाहिलेलं आपण स्वामी समर्थ. पण आज भाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांनी ही समाधीसाठी अक्कलकोटची जागा का निवडली? आता हे विश्व जे आहे त्या विश्वाचा तो केंद्रबिंदू आहे. म्हणून स्वामी समर्थांचा एक बोट नेहमी जमिनीला लावलेला असायचा.
ही माझ्या इशाऱ्यावर फिरते, हे त्यांना सांगायचं होतं. आणि ब्रह्मांड हातात घेतलं होतं खेळण्यासाठी. आणि जो एखादा म्हणजे एक ब्रह्मांड हातामध्ये घेऊन खेळतो, तो विधाता किती मोठा असेल. पण विराट रूप दाखवताना गोपाळ कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती. ती दिव्य दृष्टी आमच्याकडे नाहीये, नाही तर आम्ही स्वामींना ओळखलं असतं. म्हणजे स्वामी कळणं फार कठीण आहे. शेकडो जन्म आपल्याला घ्यायला लागतील तेव्हा स्वामी समर्थ कळतील. का स्वामी आम्ही स्वा अधिक मी, जे ब्रह्मांडामध्ये स्वाकार चालू आहे, जे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माणूस स्वाकार करतो अथवा झोपल्यावर करतो, पण ते स्वाकार करतो कोण? ते स्वाकार स्वामीच करतात. आणि घेतात पण त्या यज्ञाची आहुती तेच. स्वा अधिक मी, घेतो मी. स्वाकार करता तुम्ही जीवनामध्ये, रोजनिशी प्रपंचामध्ये, काय तुमच्या कारभारामध्ये काय असेल त्या नोकरी धंद्यामध्ये, तो करतो मी, करून घेतो पण मीच आणि पचवतो पण मीच. स्वा अधिक मी स्वामी. आणि त्या सगळ्याला जो आहे परिपूर्ण तो समर्थ. म्हणजे स्वामी समर्थ हे नाव जे आहे, ही एक यज्ञाची आहुती आहे. रोजनिशी आहुतीमध्ये आपण ते एक नाम टाकलं का आपल्या जठराग्नीमध्ये घुसळण होऊन त्याची जी फलप्राप्ती होते ती शब्दात बांधता येणार नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वराने पाठीवर मांडे भाजले तर जठराग्नी तेवला, म्हणजे जठराग्नीचं पेटवला. म्हणून आम्ही हा जो आमचा जठराग्नी आहे हा एक यज्ञ आहे. आणि त्या यज्ञामध्ये स्वामी समर्थ नामाची आहुती द्या, तुमचा जीवन उद्धारून जाईल आणि तुमचं कल्याण होईल. पण आम्हाला तो तूप जाळण्याचा यज्ञ केल्याशिवाय समाधान होत नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व खर्चिक कामाला का आम्हाला आनंद होतो, आणि खर्चिक काम स्वामींना आवडत नव्हतं. म्हणून ते म्हणाले का नामस्मरण कर. याचा अर्थ असा का नाम यज्ञ पेटवू आणि त्याची आहुती दे जठराग्नीमध्ये. आणि त्या जठराग्नीतनं जे उद्भवून निघणार आहे ते घुसळण केल्यावर ते खरं लोणी. आणि त्याची जी गोडी तुला लागल्यानंतर आणखी गोडीची काही आवश्यकताच नाही. म्हणून नामस्मरण सोपे, जळतील पापे जन्मांतराची, न लगती सायास जावे वनांतरा, सोके येतो घरा नारायण. ठाईच बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग आवडी अनंत आळवावा म्हणजे स्वामींना आळवलं, बसल्या ठाई तुम्ही कुठेही राहा, कुठेही जा, काही करा, पण नामस्मरण करा. त्याला कोणतंही बंधन नाही. स्वामी खूप छान प्रकारे आपण स्वामींच्या समाधीबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे. भाऊ, पुढचा प्रश्न आपण बघत आहोत की स्वामी समर्थ महाराजांनी मुंबईत आले होते आणि मुंबईत आल्यानंतर त्यांनी एखादी अशी जागा वास्तव्य केलं होतं आणि त्या जागेबद्दल किस्सा आपण सांगू शकाल का? स्वामींचं भ्रमण जे होतं सर्व विश्वभर होतं. त्यामध्ये बऱ्याचशा देशांमधली नोंदी सापडतात स्वामी असलेली. स्वामी तिथे गेले होते, स्वामींनी तिथं अनेक लीला पण केल्या. असे सगळ्या ग्रंथांमधनं, स्वामींच्या चरित्रगाथामधनं, बखरीतनं दिसून येतं, गुरुचरित्रातनं. तर स्वामी समर्थ हे मुंबईवर अतिप्रसन्न होते. त्यांनी बराच काळ बाबुलनाथ या मंदिरात घालवला शंकराच्या, स्वामी समर्थांनी. म्हणून स्वामी सुतांना पण त्यांनी पहिला जो स्वामी सुतांना त्यांनी जी आज्ञा केली का मुंबईला जाऊन मठी उभी कर, किल्ला बांध आणि ध्वजा फडकव, कुठेही मुंबईवर. म्हणजे स्वामींचं लक्ष कुठं आहे? कुठे असले तरी मुंबईवर. महालक्ष्मी कुठे आहे? मुंबईमध्ये. हरी कुठं बसलाय? मुंबईमध्ये. स्वामींचं स्थान काठावर मुंबईमध्ये. मुंबादेवीचं लक्ष कुठं? मुंबईवर. एकविरीचं लक्ष कुठे? मुंबईवर. मला सांगा, सगळे देवतांचं लक्ष कुठे आहे? तर मुंबईवर. त्याला कारण आहे, ते 7 ऋषी आहेत आणि त्या 7 ऋषींची ती बेटं आहेत आणि त्या बेटावर वसलेली मुंबई आहे. त्याच्यामुळे मुंबई हलणं कठीण. आणि तुम्ही ऐकलं असेल, प्रत्येक वेळेला महापूर येणार आहे, वादळ उठणार आहे, मुंबईवर धडकणार आहे आणि तो जातो गुजरातला. आतापर्यंतचा इतिहास आहे. मुंबईवर हात घालणं किंवा मुंबई
ला नेस्ताभूत करणं कठीण आहे, कारण सगळ्या देवतेंची दृष्टी आहे ती, आणि सगळ्या देवतेंची दृष्टीच्या खाली ती मुंबई आहे. म्हणून मुंबईचा पैसा कोणी किती मोठमोठे वल्गना केल्या तरी, कोणी किती मोठमोठे बाजारपेठा कुठल्याही राज्यात निर्माण केल्या तरी मुंबईचा पैसा कोणी हलवू शकत नाही. त्याला कारण महालक्ष्मी ठाम बसलेली आहे. कोल्हापूरला आहे पण ती अंबाबाई आहे. स्वामी समर्थ. खूप महत्वाची माहिती दिली आहे की स्वामी कशा प्रकारे मुंबईला आले होते. भाऊ, पुढचा प्रश्न असा आहे की स्वामींच्या राहणीमान आणि स्वामींच्या शरीर यष्टीबद्दल आपण माहिती सांगू शकाल का? स्वामी समर्थांचं राहणीमान साधं होतं, पण त्यांना त्रिकाळ आरती लागायची, त्रिकाळ संध्या त्रिकाळ आरती लागायची, आणि ते जाईल तिथे आरती पाहिजे, जाईल तिथे नैवेद्य. मग ते कुठेही भ्रमण करत असत, अरण्यात, जंगलामध्ये, वाळवंटात, असं कुठेही, शहरामध्ये, गावामध्ये, अशी लोकवस्ती नसेल त्या एरियामध्ये, पण तिथे भक्त त्यांच्या पाठीवर पळत असत, कारण त्यांचं चालणं खूप स्पीडला होतं आणि मग ते भक्तांना धावावं लागायचं, कारण स्वामींची जवळ 7.5 फूट उंची होती. तर ते भक्तांना धावायला लागायचं आणि ते झपाझप चालायचे, त्याच्यामुळे ते भक्त पळायचे माग. आणि मग असेल तिथे, आता वेळ झाली 12 वाजता, त्यांची आरती करा, नैवेद्य दाखवा, मग ते कुठनंही आणा, काही करा, पण ते लागायचं. मग सकाळी संध्याकाळी असं त्यांना त्रिकाळ आरती स्वामींना लागत असे. आणि स्वामी समर्थांच्या बाबतीत त्यांची यष्टी जी होती ती अजाणभाऊ स्वामी होते. म्हणजे स्वामींचा तर चेहरा तुम्ही घेतला, मस्तक, मुखकमल जे आहे स्वामींचं ते महादेवाचा प्रमाणे होतं, आणि मानेपासनं छातीपर्यंत ती आधी माया आहे, आणि छातीपासनं कमरेपर्यंत श्री गणपती आहेत. म्हणून पोट मोठं आहे, वस्तस्थळं मोठी आहेत, आधी माया आहेत म्हणून. नंतर ते कमरेपासनं गुडघ्यापर्यंत महारुद्र आहेत, म्हणून मळकट मांड्या आहेत. गुडघ्यापासनं खाली पायापर्यंत विष्णू चरण आहेत, आणि हात श्रीरामाचे अजानभाऊ आहेत. असा सगळं देवतेने नटलेला पुतळा. म्हणजे स्वामी समर्थ नामस्मरण केलं अथवा त्यांच्या देवळात गेलं, काही इतर देवळात जायची गरज भासत नाही. स्वामीमध्ये सगळे देव आहेत, कारण या एक हा वटवृक्ष आहे आणि त्याच्या सगळ्या पारंब्या आहेत, फांद्या आहेत. इतर देवता मी सगळ्या देवतेमध्ये मीच नटलेला आहे. आता पण जी मालिका चालू आहे त्याच्यामध्ये वारंवार ते दाखवतात की मी सगळ्यामध्ये आहे. हे माझं नाही, सगळे आतापर्यंत संत मिंत होऊन गेले, ज्या ज्या संतांनी स्वामींचं वर्णन केलेलं आहे ते असंच केलेलं आहे का स्वामी सगळ्या स्वरूपामध्ये आहेत. स्वामी सगळ्या देवतांमध्ये स्वामींचाच अंश आहे, आणि स्वामीच तो अवतार घेऊन आलेले आहे. खूप महत्वाची माहिती बघितली की कधी न पाहिलेली माहिती आपल्याला आज खऱ्यानं सुधाकर भाऊंच्या मुखातून आपल्याला माहिती पाहायला मिळाली. भाऊ, पुढचा प्रश्न आपला असा आहे की आपलं मठ हे 24 तास आणि 365 दिवस आपलं भक्तांसाठी खुलं असतं. याचं रहस्य आपण काय सांगू शकाल? हे घर कोणाचं? हे घर कोणाचं आहे? स्वामींचं. स्वामीच्या घराला कुलूप असेल का? स्वामीच्या घराला कडी असली पाहिजे का? हा परमेश्वर जो आहे तो सर्वांसाठी आहे. त्यांना बंधन माणसाची कशाला पाहिजे? ज्याने विश्व निर्माण केलं त्याला सांगायचं आता झोप, आम्ही 10 वाजता बंद करतो सगळं, म्हणजे. आणि वरती आम्हीच सांगायचं सर्व घटी आहे तो, कुठे नाही, जागा दाखवून द्या. अरे कुठे नाही ना, मग सगळीकडे आहे तर सगळं काळ तो आहे ना. मग पण कसं झालं माहिती का, मग शेज आरती, मग काकड आरती, म्हणजे आमच्या सोहळ्यासाठी, आमच्या सुखासाठी, आम्हाला आराम मिळावा म्हणून देव आता आराम करतायत. देव कधीपासून आराम करायला लागले? खरोखरच देवांनी निद्रा घेतली तर काय वेळ विश्वाचं. म्हणून ते पहुडलेले असतात, डोळे बंद असतात, स्वतःच्या मग्न चिंतनामध्ये असतात. आणि ते चिंतन कोणाचं? तर भक्तांचं. तो काय करतो आणि हा काय करतो, कोणावर संकट आणि याचं कल्याण कसं होईल, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या आहे ना बाबतीत, आता हा मठ करुणामध्ये 24 तास उघडा होता, बंधन नव्हती. लॉक आम्ही कसं लावणार? मठ कोणाचा आहे? स्वामींचा. मग स्वामींच्या मठाला आम्ही लॉक लावायचा.
आणि सांगा तर लोकांना आता दर्शन बंद केलंय. कोणाच्या दर्शनाला आलते? आमच्या का स्वामींच्या? मग स्वामींच्या दर्शनाला आलते, मग आमचे लॉक कशाला पाहिजेत? ते उघडं आहे, राहू द्या. स्वामीच्या दरबारामध्ये कोणाला काय न्यायचं ते नेणं ठवेल. आता इथे तो हा मठ रात्रभर उघडा असतो, इकडे कोण फिरकत नाही तो. म्हणून काय, माणसाची बंधनं माणसाला असावीत, माणसाने देवाला बंधनात टाकू नये. आणि टाकलं तर परिपूर्ण आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि स्वीकार करून आपण सांगायला पाहिजे का स्वामींनी सांगितलं नाही, आमचं आहे काम, आम्ही करतोय. आता मला एक प्रश्न होता, एकादशीला 24 तास उघडा होता म्हणजे विठ्ठलाला झोपू नको? उत्तर द्या, आहे का? म्हणजे गर्दी आहे म्हणून तर 24 तास उघडा होता विठ्ठलाचं मंदिर 3 दिवस, म्हणजे विठ्ठलाला निद्रा नाही. देव झोपत नाही हे तुम्हीच सांगितलं. आता ही आमची कल्पना आहे. आमचं शरीर थकतो म्हणजे परमेश्वर आमच्या अंतःकरणात आहे, वास करतो, म्हणून आमचा देह जो आहे आणि आत्मा याला विश्रांती हवी आहे. म्हणून आत्मा आमचा परमेश्वर आहे, म्हणून त्याला विश्रांती हवी आहे. आणि त्या विश्रांतीच्या आत्म्याच्या अनुषंगाने शरीराला विश्रांती हवी, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. बोला. असा हा चालू असलेला 24 तास स्वामी समर्थ महाराजांचा मठ. भाऊ, आमच्या सारख्या स्वामी भक्तांना जाणून घ्यायचे आहे की स्वामीचा खरा मार्ग कोणता आणि तो कसा आचरणात आणायला पाहिजे. थोडीशी बंधनं घालून घ्यावी. बंधनं म्हणजे फार मोठं असं काही नाही का व्रत वैकल्य करावे का अनुष्ठान करावं. हे कलियुगी अधिष्ठान आहे, आणि कलियुगी अधिष्ठानाला काय, नाम ही शस्त्र आहे, अस्त्र आहे. तर नामाचा तुम्ही महिमा पाहिला असाल तर नामस्मरणाने संत घडले, महंत घडले. तर तुम्ही नामस्मरण अधिकाधिक केलं पाहिजे, आणि करताना भावयुक्त पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, मला कामाला जायचं 7 वाजता, 6:45ला मी माळ जपाला सुरुवात केली आणि ती ट्रेन सुटेल म्हणून 15 मिनिटात 5 माळा केल्या आणि धावत गेलो. तसं करू नका, एकच माळ, पण ती परिपूर्ण भावात्मक असली पाहिजे. आणि स्वामी समर्थांचं चिंतन करताना मानस पूजा ही झालीच पाहिजे. मनाने मूर्ती समोर आणायची स्वामींची, मनाने सगळं द्रव्य आपणच निर्माण करायचं. दूध, दही, तूप, लोणी का असेल ते आपल्याच मनाने आपण सुगंधी फुलं निर्माण करायची, आपल्याच त्याच्या मनाने आपण पाणी निर्माण करायचं. आणि स्वामींना हंडाभर दूध टाकायचं अंगावर. आज स्वामींना मनसोक्त आंघोळ घालणार ही भावना मनामध्ये असायला पाहिजे. आणि त्या भावात्मक आंघोळीने स्वामी समर्थ आंघोळ करतात. म्हणजेच काय, आम्ही आमच्या आत्म्याची आंघोळ करतोय, अंतर्बाह्य शुद्धता. आम्ही यांना काय, तो आकाशापेक्षा उंच आहे, कसे आंघोळ घालणार? आणि आंघोळ घालायचं आम्ही ठरवलं तर पाणी कुठून आणणार? त्याच दूध कोणाचं? त्याच साखर कोणाची? त्याची. आम्ही काय निर्माण केलंय जे आम्ही वस्तू त्याला अर्पण करणार? काही नाही. जे त्याचं आहे ते त्यालाच देतो. म्हणजे काय, त्याला देतो म्हणजे काय, आम्ही आमची शुद्धता करून घेते रोजनिशी आंघोळ म्हणून. आणि ते रोजनिशी आंघोळ करतोय आम्ही, ती आंघोळ म्हणजे स्वामी समर्थांची आंघोळ आपण कारण करतो, पण वास्तविक ती आंघोळ आपली आहे अंतर्मनाची, अंतर्भावाची आणि आत्म्याची. म्हणून ती मानस पूजा जी आहे ती सगळ्यात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. कारण तुमच्या समोर काहीच नसतं, पण तुम्ही भावात्मक आंघोळ त्यांना घालता, भावात्मक नैवेद्य दाखवता, भावात्मक फुलं वाहता, भावात्मक गंध लावता. ते सगळं तुमच्या कल्पनेचा खेळ असतो, पण वास्तविक ती भक्ती आहे. आणि तेव्हा कालांतराने स्वामी समर्थ दिसायला लागतात. असा आमचा आपला बोट गेला गंध लावण्यासाठी तर खरोखर ते कपाळ दिसायला लागतो, कपाळ खरोखर ते मुख दिसायला लागतं. त्याला कारण तो भाव जागा झालाय. भाव अंतरीचा जागा झाला तर देव पण आपल्या समोर जागा राहतो असतो. आणि ते देवाला आपण आळवतो, आपण जे गंध लावतो का नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे देव आपल्या समोर असतो. पण आपल्या दृष्टीला दिसण्यासाठी बराच काळ जावा लागतो, एवढाच फरक आहे. नाही तर देव काय तुमच्यापासून लांब नाहीये. तुम्ही देवाला दिवसभर फिरवता, अंतरंगामध्ये नटवता, आणि अंतरंगात फिरून पुन्हा विश्रांती घ्यायला घरी येता. स्वामी समर्थ. बोला. भाऊ, आम्हाला असं कळलेलं आहे की आपल्याबद्दल खूप छान माहिती आणि स्वामींबद्दल आपण खूप गीतं लिहिलेली आहेत.
आमच्या या स्वामी तूच सखारे या कार्यक्रमाच्या सांगता समाप्तीसाठी आपल्या हे कार्यक्रमाची सांगता आपल्या एक स्वामी गीतानं व्हावं अशी आमची इच्छा आहे. नाही ते करूच म्हणा, पण मला सांगायचं असं राहिलंय का ह्या मठाची जी गुरु परंपरा आहे त्या अनुषंगाने इथे एक पुजारी पण आहे. 2 ब्राह्मण पुजारी इथं आहेत. त्यातले एक आत्ताच वारले, एक आहे. त्यांना मठाकडनं पगार दिला जातो. अभिषेक रोज असतात भक्तांचे. त्या अभिषेकाची जी का आहे दक्षिणा ती तो ब्राह्मणच घेतो. ते आम्ही स्वीकारत नाही. कारण प्रत्येक भक्त येतो तो दुःखापोटीच सांगतो काहीतरी करायला. देवाला हे करा, माझं ते चांगलं होऊ दे, माझा मुलगा पास होऊन दे, अभिषेक करा. काहीतरी म्हणजे दुखण्याचंच काहीतरी काम असतं. म्हणजे ती दुखणी सगळी आमच्या अंगावर नको आहेत म्हणून ती दक्षिणा सगळी ब्राह्मणाकडेच जाते. ब्राह्मण घेतो आणि आमच्या मठाला पावती पुस्तक नाही 40 वर्ष झाली. सगळे उत्सव आम्ही साजरे करतो, मग कुठेही वर्गणी मागायला एकही भक्त जात नाही. इथे आल्यावर ते ज्या देतात भक्त आणि भक्तच उत्सव करतात. भक्ताच्या श्रमाने म्हणा, त्यांच्या अर्थाने म्हणा हा उत्सव साजरा होतो. स्वामी करतात, करून घेतात आणि उत्सव दरवर्षीपेक्षा प्रत्येक वर्षी मोठा असतो. म्हणून असा माझ्या माहितीप्रमाणे हा एकच मठ आहे का तिथे पावती पुस्तक अजून नाही. आणि देवाला भेटायला कुठलीही बंधनं भक्ताला नाही. कारण भक्तांचा स्वामी आहे, आमचा नव्हे. मग भक्तांच्या स्वामींना भेटण्यासाठी भक्ताला बंधनं आम्ही का करायची आणि करून स्वामी घेतील का? सुचिरभूतपणा असावा, पण सुचिरभूतपणा किती त्याला 16 ओळ्यामध्ये स्वामीला गुंतवू नका. कारण ते 16 ओळा मानत नव्हते. नाहीतर तिने असं उत्तर दिलं नसतं, आई बाप सांभार. स्वामींना एकाने प्रश्न केला, तुमचे आई बाप कोण? हे उत्तर होतं. म्हणजे त्या 16 ओळीच्या पलीकडे आहे. पण ते 16 ओळ आम्ही दाखवलं नाही तर आमचं महत्व कमी होईल म्हणून सगळीकडे 16 ओळ चाललेलं असतं. न तर आमच्या हातला दिलेली दक्षिणा ही तुम्ही कन्वर्टीला लावताच ना. ते कसं काय? पैशाला 16 नसतं का? बरं कुठली पैसे दक्षिणा तुम्ही भिजून घेता का? नाही. मग कुठली दक्षिणा ओली केल्याशिवाय स्वीकारणं असा दंड काय आहे? तरी घेताच ना. म्हणजे स्वामी समर्थ हे 16 ओळ्याच्या पलीकडे आहे. आणि स्वामी समर्थांना भजन जास्त आवडायचं. भजनामध्ये ते तल्लीन 12 महिने असायचे. कारण ब्रह्मनाद जिथे आहे तिथे ब्रह्म आहे. टाळ मृदुंग हा ब्रह्मनाद आहे. आणि त्या ब्रह्मनादाच्या नादामध्ये स्वामी समर्थ भजनामध्ये अति आनंदित होत असत, ब्रह्मानंदी डुलत असत. पण आता काय झाले, भजन म्हटलं का शेजाऱ्यांना त्रास होतो. लोक बोंबलतात, त्यांची काय कटकट चालू आहे म्हणून भजन कमी झाली. पण वारकरी संप्रदायामध्ये भजनाला फार महत्व आहे. आणि खरोखर हा एकच संप्रदाय असा आहे का तो ताटमानाने अजून उभा आहे. म्हणजे ह्या देशावर अनेक संकट आली. अनेक संकटाच्या वेळेला सगळे संप्रदाय भूमिकेत झाले. हे 2 संप्रदाय उरले का ज्यांनी संकटांना तोंड दिलं, दुःखाला तोंड दिलं, शत्रूला तोंड दिलं सामर्थ्याने. ते म्हणजे एक दत्त संप्रदाय, दुसरा वारकरी संप्रदाय. तर दत्त संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदाय ताटमानाने उभा होता. आणि त्यांनी म्हणजे एवढं मुसलमानांचं त्यांच्यावर वाईट हे होतं का यांना वारी काढून द्यायची नाही, यांना मारायचं, असं वारंवार घडत असे. सुद्धा आपल्या जीवनाची पर्वा न करता ही वारी लोक काढत असत आणि वारीला पंढरपूरला जात असत. त्याच्यामुळे काय या संप्रदायाला म्हटलं तर फार मोठा इतिहास आहे. आणि असा संप्रदाय ची स्तुती करणं पण आपल्याला जमणार नाही आणि बोलणं पण जमणार, कारण शब्दाच्या पलीकडे संप्रदाय आहे. ते स्वामींची असे अनेक गीतं मी लिहिलेली आहेत, अनेक काव्य केली, स्वामी समर्थांचे स्तोत्र लिहिलेले आहेत, अष्टक लिहिलेली आहेत, आरत्या लिहिलेल्या आहेत.
पण आत्ता एक लिहिलं का दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी लिहायला चालू होतं. म्हणजे त्यांच्या लीला थांबत नाही आणि आपलं लिखाण कमी पडतं. कारण प्रत्येक गोष्टीचा अर्थ मांडणं कठीण आहे, का त्यांच्या भाषा सांकेतिक आहे आणि सांकेतिक भाषेमधनं स्वामी मार्गदर्शन करतात. आता ती सांकेतिक भाषा समजायला वेळ लागतो. म्हणजे त्या काय त्यांच्या लीला आहेत सांकेतिक भाषेच्या, त्या आपण समजून पुढे काम करायचं. आणि स्वामी समर्थांना गीतांची आवड आहे म्हणून इथे शनिवारी गुरुवारी भजन असतं. त्या भजनामध्ये आपलीच गीतं गातात, संतांची गीतली गायली जातात. पण शनिवारी जास्त आपण लिहिलीच गीतं असतात, गाणारे लोक गातात. त्याच्यातला म्हणजे बोलून दाखवतो, हे तुम्हाला कळेल. यही है सबका मालिक एक, अक्कलकोट में जाके देख. विश्व रचयिता विश्व विधाता, वही है सबका पालन करता. उसके रूप है अनेक, अक्कलकोट में जाके देख. उसके मर्जी बिना नहीं एक पत्ता ही हिलता. अभिमान से भरा तो प्राणी क्यों है चलता. खा जाएगा धोखा देख, अक्कलकोट में जाके देख. कड़कड़ में तो वही है बसा, तेरा खुद पे नहीं भरोसा. कुछ नहीं है तेरा देख, अक्कलकोट में जाके देख. दास कहे मत कहना तू भाई मेरा मेरा. आत्म ज्योति है स्वामी बाकी सब है अंधेरा. उसके शरण में जाके देख, अक्कलकोट में जाके देख. असे अनेक हिंदी, मराठी जास्त, काही हिंदी आहेत, गीतं लिहिलेली आहेत. पण ते जोपर्यंत अज्ञान आहे तो पण प्रकाशन होणार नाही. पहिली गोष्ट, स्वामी सुतांनी काय लिहायचं बाकी ठेवलंच नव्हतं. हे आनंद महाराज आहेत, त्यांनी पण लिखाण एवढं केलेलं आहे का ते 5-6 हजार भजनं त्यांनी लिहिली आहे स्वामी. ते अजून लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. स्वामी सुतांनी जसा हरिपाठ आहे तसं स्वामीपाठ पण लिहिलेला आहे. आणि स्वामी पाठ जो आहे तो भव्य दिव्य आहे, पण तो घराघरात ना गायला गेला पाहिजे. पण त्याचं प्रसारणच होत नाही आतापर्यंत. आता तो मठात चालू केलाय, म्हणजे आस्ते आस्ते त्याची प्रगती होईल, लोकांच्या मुखापर्यंत जाईल. कारण स्वामींनी मार्गदर्शन स्वामी सुतांना केलं होतं आणि जे जे काय स्वामी सूत लिहायचे ते स्वामीच्या आज्ञेवरून लिखाण व्हायचं. त्याच्यामुळे तो हरिपाठ, स्वामी पाठ, तो घरातनं मुखापर्यंत गेला लोकांच्या, तर संकट मुक्त लोक झाल्याशिवाय राहणार नाही, हा आपला दावा आहे. कारण त्या सर्वच काय भरलेलं आहे. कसं आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये, चरित्रामध्ये एका एका देवतेचं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनामध्ये पहिले हरी म्हटलेलं आहे, हरिओम. मग सुरुवात यांच्या कुठे आहे, कारण हे प्रत्यक्ष हरीच आहेत. म्हणून यांच्या लीला बांधणं कठीण आहे. त्या बांधाच्या कशा शब्द अपुरे पडतील. म्हणजे सागराची साई केल्याने भूमीचं कागद जरी केलं तरी कमी पडेल. एवढा असंख्य लीला आहेत त्यांच्या. क्षणाला चमत्कार. आता क्षणाला चमत्कार म्हणजे कोटी कोटी लोकांकडे ते चमत्कार रोज होत असतात. मग एका कोटीचं लिखाण करायला घेतलं तर किती वेळ लागेल. तुम्ही आम्ही 2 भक्त आहोत, पण असे 200 कोटी भक्त त्यांचे आज पण आहेत आणि एका दिवसाला ते 200 कोटी चमत्कार घडत आहेत. त्याचं काय, ते नजरेआड आहेत, आम्हाला माहित नाही इथपर्यंत ठीक आहे ना, पण घडतायत त्याचं काय. म्हणजे स्वामींच्या लीला कथन करणं सोपं आहे, माहित आहेत म्हणून, पण ज्या माहित नाहीत त्या कथन कशा करणार. आणि कथन जर केला तर समुद्राच्या शाई जरी केली तरी कमी पडेल लिहायला. असा म्हणजे हे आमचं पुण्य म्हणायला लागेल का स्वामी चरणी आम्ही आहोत. म्हणून स्वामींचं दुसरं एक भजन मी म्हटलं होतं, एकच वाक्य त्यातलं म्हणून दाखवतो. हे श्री हरी सद्गुरु स्वामी करना कृपा इतनी, तेरी सेवा करते करते निकले जान हमारी. हे कशासाठी म्हटलं तर तुमची सेवा करता करता जर मरण आलं तर याच्याही पेक्षा पुण्य आणि का असेल. पण काय माहितीये का, जरा काय डोकं दुखायला आलं का लोक सैरी वैरी डोळा याच्यात, त्याला सांग ना, ऐकेल.
सर्व ब्लॉकेज असताना घरी आलो ना, हे सगळे ब्लॉकेज होते. डॉक्टरनी जेव्हा ते केलं ओपन, तेव्हा म्हणाले हा माणूस जिवंत कसा, आणि आमच्या बरोबर बोलतोय परत. याचं ऑपरेशन करायचं कसं हा प्रश्न त्यांना डॉक्टरांना पडला होता. कारण आपण जे चेक केलं ते एवढे ब्लॉकेज याला नव्हते. हे आले कुठं, आणि मग अशा ब्लॉकेज मध्ये हा माणूस बोलतो, चालतो, धावतोय, आणि तो ऑपरेशन करायला घेतला आपण. परिस्थिती गंभीर झाली होती, आणि त्याने सांगितलं ते ऑपरेशन केल्यानंतर का हा माणूस 1.5 दिवसानंतर शुद्धीवर येईल. आणि मी 6 तासामध्ये शुद्धीवर आलो. डॉक्टरने विचारतो काय झालं, डॉक्टर म्हणतो हा माणूस काय काय चाललंय ह्याचं काय कळतच नाही. मग डॉक्टरांनी शेवटी सांगितलं त्या म्हणजे हॉस्पिटलच्या लोकांना, बाबा त्याला काय भेटायला लोक येत असतील त्यांना अडवू नका, जाऊ द्या, त्यांना 2-3 पास देऊन टाका. ते वेगळा माणूस आहे तो, ते आपल्या पलीकडे आहे बुद्धीच्या. म्हणून ते तुम्ही जे काय कराल ना, परमेश्वर तुमचं सगळं परत करतो. तो काही ठेवत नाही. उसनवाट न ठेवणारा देव म्हणजे परमेश्वर. तुम्हाला मी 100 रुपये दिले तर 50 वेळा तुमच्याकडे मागायला येणार. 50 मी 100 रुपये तुम्हाला दिले होते ते काही देणार. पण हात एवढं आयुष्य देतो, एवढं सगळं देतो, जन्मापासून मरेपर्यंत सगळं पुरवतो. त्याला तुम्ही काय दिलं असं त्यांनी प्रश्न विचारला तर उत्तर आमच्याकडे आहे का? नाहीये. आम्ही किती ऋणी आहोत त्याचे. पण शेजाऱ्याकडनं भाजी आणली ती चवदार असेल तर त्याचं कौतुक 50 वेळा, आणि ती भाजी निर्माण करण्याचं कौतुक कर ना, ही जन्माला कोणी घातली त्याचं कौतुक नाही. आम्ही कौतुक करतो ना, म्हणजे कुठे ती भाजी शेजारकडनं आणली, चविष्ट लागली म्हणून. अरे विश्वामध्ये एवढे त्याने अमृत ओतले फळांमध्ये, त्याची कदर करा. त्या रसामध्ये तुम्ही एकदा डोकावून बघा, तुम्हाला कळेल तो विधाता कोण होता. तुम्हाला एखादा रंग तुम्ही पेंटिंग केलं का तुम्हाला बरं वाटतं का एवढं चांगलं चित्र आपण काढलं, पण ही सृष्टी अनंत रंगाने नटवली त्याचं काय. प्रत्येक ऋतूमध्ये फुल वेगळा आणला रंगबेरंगी, त्याचं काय. ही प्रत्येक ऋतूमध्ये सृष्टी नव्या नव्या ढंगामध्ये आणली, नव्या नव्या रंगामध्ये रंगवली, त्याचं काय. कोण करतं हे? नाही, ते निसर्गाचा नियम आहे असं म्हणून मोकळे होता. पाऊस पडतो ना, ही क्रिया आहे त्याची. ते का पाऊस पडणारच, हा महिना आला का पाऊस पडणार, अरे वा. पण नाही पडत तेव्हा किती बोंबलता. तो महिनाच असतो ना, जुलै महिना उगवला अजून पाऊस नाही, बोंबलता की नाही माणसं. मग तो आहे ना. त्याच्यावर एक गाणं लिहिलं होतं मी, म्हणजे कविता म्हणायला हरकत नव्हती. ते कृष्णावर होता गाणं लिहिलं तुम्ही. आकाशी राहते पाणी कोठे सांगा, ही त्या हरीची किमया. जल तपते सूर्य तेजाने, होई वाप उडे हवेने. नभात साठवी पाणी कोण सांगा, ही त्या हरीची किमया. ढग पडतात वायू वेगाने, जन पाहती उघड्या डोळ्याने. आडवी सामर्थ्याने त्यासी डोंगर माता, ही त्या हरीची किमया. नभातुनी पडती जलधारा, शांत करण्या भूमातेला. नेही वाहुनी आपल्या पोटी पाप पसारा, ही त्या हरीची किमया. जन्म दिला तुला देवाने, कर सार्थक सत्कर्माने. डोळे असून आंधळा का रे माणसा, ही त्या हरीची किमया. म्हणजे परमेश्वर एवढा करून ठेवलेला आहे तुमच्यासाठी, त्याला आम्ही रिटर्न काय दिला आता, काय परत करतो आम्ही या अर्थात. सकाळपासून उठल्यापासून आपण कधी म्हटलं देवा चल बरोबर, तूच चालवतोस, तूच खेळवतोस, तूच बोलतोस, तूच आणतोस, तूच नेतोस? नाही. आपण आपल्या उठल्यावर सकाळी पहिले आपल्याच पायाला नमस्कार करावा. मग कराग्रे वस्ती ताराकर मध्ये सरस्वती कोर मुद्दे ते गोविंद म्हणावं, हाताला नमस्कार करावा, मग भूमीला नमस्कार करावा. तर ती सगळं सोचते तुमचं, आणि मग बाहेर पडावं. बाहेर पडताना तू संगे चल असं म्हणावं. पाठी राखा बरोबर असताना कशाची भीती. पण आमचा भाव तो पाहिजे ना. आम्ही भावात्मक विषय कधी घेतलाच नाही, बोललोच नाही. आम्ही आमच्या मस्तीमध्ये धुंद आहोत. तुम्ही म्हणा आता एवढे दागिने भाऊनी का घातलेत, प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण लहानपणापासून असंच आहे, हे नवीन काही नाहीये. मधल्या काळामध्ये काही अंगावर नव्हतं, हे मान्य आहे. पण पुन्हा नातेवाईकांनी आणून घातले.
मुलीने म्हणा, जावयांनी म्हणा, पण दिले. ते कुठल्या म्हणजे मी श्रीमंत आहे म्हणून असं नाही, आवड आहे, छंद आहे. बाकी छंदांचा कोणी आवडीचा विषय मला म्हणत नाही. तो स्वामी भाऊ रात्रभर येड्यासारखे जागे असतात, ते स्वामींची भजनं काय गातात, काय काय लिहितात, तेव्हा ते म्हणत नाही. पण काय नेमकं ते केलं, या अंगठ्या एवढ्या काय घातले याच्यावर बारीक डोळा. पण ह्या बोटाने काय काय पेरलं त्याच्यावर डोळा नाही. शेत पिकल्यावर त्याच्यावर डोळा जातो माणसाचा, पण पेरणी करताना त्या शेतकऱ्याला कोण बघत नाही. तसं आहे ते परमेश्वराचं. देईल परमेश्वर तेव्हा तो परमेश्वर गोड. ते एवढी सेवा करतो आम्ही, काही नाही, फलश्रुती नाही, काय नाही. स्वामी ऐकत नाही, एवढी कामं आमची रेंगाळलीत पडलीत. हो, ते तू काय करू नको पण बरोबर राहा. तू काय करू नको, बरोबर राहा, म्हणजे आपोआप कामं होतील. पण आम्ही हे सांगायला विसरतो, तू बरोबर राहा म्हणून. ते एकदा सांगून बघा, प्रचिती घ्या, म्हणजे तुमचा जीवनाचा उद्धार तुम्ही स्वतः कराल. स्वामी समर्थ. भाऊ खूप खूप धन्यवाद की तुम्ही स्वामी तूच सखा रे भाग पहिला मध्ये आपला अमूल्य रत्न असा वेळ आमच्या या कार्यक्रमासोबत जोडलात. त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीनं, भाग पहिल्याच्या वतीनं आपणा सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. तूच सखा रे भाग पहिला या ठिकाणी समाप्त झालेला आहे. लवकरच आपण स्वामी तूच सखा रे भाग दुसरा या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.